तुम्ही कधी एखाद्या चतकोर भाकरीसाठी ज्या आहेत उपाशी राहिलेला आहात का? होय मित्रांनो, मी असं का म्हटलं, तर या नावाचीच एक शॉर्ट फिल्म जी आहे मी बघितलेली आहे. या शॉर्ट फिल्मचं नाव आहे बघा चतकोर भाकर. आणि शॉर्ट फिल्मचा रिव्ह्यू करण्यापूर्वी मी तुमच्या सर्वांना जे पण हा व्हिडिओ बघत आहेत एक सजेस्ट करेल की त्यांनी YouTubeवरती फ्रीली ही शॉर्ट फिल्म अवेलेबल आहे. तर नक्की एकदा जाऊन ज्या या शॉर्ट फिल्मला भेट द्या. कारण की या शॉर्ट फिल्मच्या नावातच आहे बघा चतकोर भाकर. संपूर्ण शॉर्ट फिल्म या लघुपटाची स्टोरी जी आहे तिच्या नावाप्रमाणे चतकोर भाकरीच्या अवतीभोवती जे आहे ते फिरते. कशाप्रकारे एक मुलगा व त्याची आई एका चतकोर भाकरीच्या तुकड्यासाठी लहानपणीपासूनच तडफडलेले असतात. त्याचं महत्त्व या संपूर्ण आपल्या शॉर्ट फिल्ममध्ये जे आहे ते कळतं. सुरुवातीला पॉझिटिव्ह पॉईंट्स या जर शॉर्ट फिल्म जे सांगायला गेले तर ही शॉर्ट फिल्म जी आहे यामागचं मेन पॉझिटिव्ह पॉईंट आहे, मेन USP आहे बघा शॉर्ट फिल्मचा. ते म्हणजे की या शॉर्ट फिल्मचा कंटेंट, या शॉर्ट फिल्मची स्टोरी खूप भारी आहे. म्हणजे की एक चांगला विषय जे आहे, त्या चित्रपटाचे जे दिग्दर्शक होते, परत लेखक होते, यांनी जे आहे ते हाताळलेली आहे. ज्यांचं की नाव आहे बघा डॉक्टर अमोल देशमुख. त्यांनी या शॉर्ट फिल्मची ही जी स्टोरी आहे बघा, चांगल्या प्रकारे जी आहे ती मांडलेली आहे. आणखी यामध्ये भरपूर सारे पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत, की ॲक्टर्स जे आहेत त्यांनी बऱ्यापैकी चांगली ॲक्टिंगही केलेली आहे बघा. काही शॉर्ट्स होते बघा, जे की नक्की मनाला भिडणारे आहेत. शॉर्ट मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो, की तो मुलगा जो आहे एक चतकोर भाकर त्याला भेटत नाही म्हणून तो बैलाच्या तोंडातून भाकर जे आहे ते काढतो व खातो. हे शॉर्ट जे आहे मला सर्वात जास्त जे आहे या संपूर्ण शॉर्ट फिल्ममध्ये जे आहे आवडला बघा. आणि परत आता आणखी या सिनेमाचे इथं पॉझिटिव्ह पॉईंट्स झाले, परंतु निगेटिव्ह पॉईंट्स जेवढे पॉझिटिव्ह आहेत तेवढे निगेटिव्ह पॉईंट्स आहेत बघा. नक्कीच डॉक्टर अमोल देशमुख जे आहे त्यांनी चांगला प्रयत्न केलेला आहे, परंतु त्यांची ही पहिलीच शॉर्ट फिल्म असेल. आय डोंट नो पहिली शॉर्ट फिल्म आहे का नाही. परंतु यामधील जे मेन म्हणजे एडिटिंग आहे बघा. एडिटिंगमध्ये याच्यातील काय म्हणतोय मी, तर जे कट लावलेले आहेत संपूर्ण शॉर्ट फिल्ममध्ये, परत याच्यामधील जे साऊंड मिक्सिंग आहे आणि परत प्रॉपर साऊंड युजिंग जे आहे बघा, कोणत्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे साऊंड यूज केलेले पाहिजेत. या ठिकाणी हा चित्रपट जो आहे कुठेतरी लॅग होतो बघा. नक्की तुम्हाला तुम्ही जर हा चित्रपट बघितला तर दिसून येतं की त्रुटी ज्या आहेत त्या ठिकाणी दिसून येतात, की प्रॉपर प्रकारे काही ठिकाणी वाऱ्यांचा देखील आवाज येतोय, काही ठिकाणी प्रॉपर कट लावलेला नाही. आणि डायरेक्शन व सिनेमॅटोग्राफीवरतीही काम करण्याची गरज आहे बघा. कारण की दिसून येतं आपल्याला की पहिल्या शॉट्समध्ये आता नक्की त्यांना बजेटही चांगल्या प्रकारे खर्च करावा लागलेला आहे. इंडिव्हिज्युअल ते फिल्म मेकर आहेत आणि त्यामुळं नक्कीच त्यांनी प्रयत्न चांगला केला बघा. त्यामुळे तुम्ही या सिनेमाला, या शॉर्ट फिल्मला जे आहे सपोर्ट करा. परंतु सिनेमॅटोग्राफी असेल, पहिल्या शॉटमध्ये दिसतं की सिनेमॅटोग्राफीमध्येही आपल्याला एका ठिकाणी जे आहे संपूर्ण कॅमेरा देखील दिसतो, की पहिल्या शॉटमध्ये की कॅमेरा म्हणजे शूटिंग करताना दिसतो बघा. तर ह्या थोड्याफार गोष्टी आहेत बघा, की रिफ्लेक्शनसाठी वेगवेगळ्या गोष्टी थोड्याफार ॲडजस्ट कराव्या लागतात. आता हे नवीन मेकर आहेत बघा, नक्कीच त्यांना जर तुम्ही सपोर्ट केला तर याच्यानंतरही चांगल्या प्रकारचे शॉर्ट फिल्म जे आहेत ते घेऊन येतील. आणि काही ॲक्टर्स जे आहेत त्यांनी ॲक्टिंगवरती काम करण्याची गरज आहे. परंतु या व्यतिरिक्तही या शॉर्ट फिल्मला खूप सारे अवॉर्ड्स जे आहेत ते भेटलेले आहेत. एकच नाही तर आशियन फिल्म फेस्टिवल असेल, जळगाव फिल्म फेस्टिवल असेल, छत्रपती संभाजीनगरचं एक फिल्म फेस्टिवल होता, त्याच्यामध्ये या सिनेमाला खूप साऱ्या ठिकाणी अवॉर्ड्स जे आहेत ते भेटलेले आहेत. त्यामुळे नक्की तुम्ही एकदा ही शॉर्ट फिल्म बघा. तुम्ही जर YouTubeवरती सर्च केलं की चतकोर भाकर शॉर्ट फिल्म तरी तुम्हाला भेटून जाईल, किंवा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येही त्याची लिंक देतो. आणि नक्की तुम्ही मग एकदा ही शॉर्ट फिल्म जी आहे जाऊन बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की कशी वाटली व कशी नाही. धन्यवाद.